आपण आहोत सरपंच पांडुरंग तारक यांच्या घरी आणि पांडुरंग तारक यांच्या घराचा सर्व जो कारभार आहे, कारण एकीकडे चहा पाणी देणं आंदोलक इथे आल्यानंतर त्यांच्या सगळ्या काही व्यवस्था होत्या त्या करणाऱ्या पडद्यामागच्या अनेक लोक आहेत. या आंदोलनाला यश प्राप्त झालंय आणि यशाच्या पाठीमागे ही पडद्यामागे काम करणारी काही मंडळी आहेत. पांडुरंग तारकजी यांच्या ताई आहेत. ताई, तुमचं एकदा मला नाव सांगा. तर आता जर बघितलं तर इथं दादा आल्यानंतरची धावपळ होते. कधी कधी रात्री 2 वाजता, कधी 1 वाजता दादा येतात, जेवायला करावं लागतं. काय वाटतं बरं या सगळ्या? आम्हाला आनंदच वाटतो. दादा लांबच दिसले तरी आम्ही लगेच स्वच्छता ठेवतो. दादा लांब दिसले की सगळ्या गोष्टी म्हणजे दादांची रूम असेल किंवा इथला परिसर असेल हे सगळं पटापटा आवरून ठेवायचं. दादा येणार आहेत हे कळताच. आणि मधल्या काळामध्ये जर बघितलं तर म्हणजे अनेक लोक या घरात येऊन गेले. डायरेक्ट काही वेळेस ते किचन मध्ये सुद्धा यायचे. काही वेळेस किचन आपलं हे जे किचन होतं पाठीमागे नेलं होतं. तर त्यावेळेस काय आता वाटायचं? काय काहीच नाही, कारण लोक येते आपल्या घरी, दार आहे म्हणूनच येतात ना. आणि कधी रात्री 2 वाजता 1 वाजता चहा बनवून द्यावा लागायचा. ते चहा दिवसात बरं किती चहा व्हायचे, किती कट चहा व्हायचा असं समजा जर विचार केला तर 1,500-2,000 व्हायचे तरी तरी 1,500-2,000 कप चहा व्हायचा. आणि चहा कोण करून द्यायचं तर ताई करून द्यायच्या. त्या ताई म्हणजे इथं कोणी हे करणार नाही, कुटुंबातला एक भाग आहे. पांडुरंग तारक यांच्या बहीण आहेत आणि त्या या समाजाची सेवा करताना कधी थकल्या नाही. कारण बांधवांनो, यश प्राप्त झालं, फटाकड्या भाजल्या, गुलाल उधळला आणि तो गुलाल कुणामुळे उधळलाय ना तर हे सर्व आंतरवालीकरातल्या सर्व गावकऱ्यांच्या म्हणजे सर्वांचं श्रम आहे. सर्वांनी मोठं योगदान दिलंय. या योगदानाला कधी विसरता येणार नाही. कारण बहीण असून सुद्धा परत कधी चिडचिड वाटायची का आता खूप झालं आता. आणि आमच्या भावनेचा सपोर्टच कसा होता, काही जरी झालं तरी सहन करायचं, आपल्याला आरक्षणच मिळवायचं. आरक्षण मिळवायचं. आणि त्यामध्ये कधी कधी मी सुद्धा यायचो. मलाही जेवणाचं स्वयंपाक जर मी कुठला तर मी चिवडा पण द्यायची लोकांना. कारण बरेच वेळेस बांधवानो, कारण मी इथं मुक्कामाला असलो ना तर ताई वारंवार विचारायचं उद्या जेवला का. आणि जेवणाची व्यवस्था असेल, कधी मला भाजी जर तिखट असेल तर दूध दिलं जायचं. कारण अगदी घरातल्यासारखं. आणि ते सुद्धा माझी मोठी बहीण, मला बहीण नाहीये पण माझ्या मोठ्या बहिणीसारखं ताईंनी मला सांभाळलं. आणि हे सर्व कुटुंब पांडुरंग तारक जे आहेत यांचं कुटुंब अगदी प्रत्येकाला मनमिळावू कुटुंब आहे. आणि इथल्या सर्व जर बघितलं तर सगळ्यांना सांभाळून यांनी घेतलं. घरात किचनमध्ये चप्पल घेऊन येत होते काही लोक, किचनमध्ये कुणी तंबाखू खायचं. तर अशा काही गोष्टी बऱ्याच घडल्या बरं. कारण तो प्रकार मी इथं जाणून मी पाहत होतो. आणि मी आंतरवाली सराठीमध्ये मागचा 1 ते 2 वर्ष आंतरवाली सराठीमध्येच आम्ही पूर्ण दिवस म्हणजे 2 वर्ष इकडेच घातले आणि गावाकडे सुद्धा नव्हतो. फक्त मधला काही काळ वारीचा झाल्यानंतर मी विहीर पाडणं चालू होते, त्यानंतर मी गावाकडे गेलो. पण हे सगळं घडलं गेलं आणि आज यश प्राप्त होते. आता काय वाटतं बरं ह्या सगळ्या आता आनंद, आता फटाकड्या गुलाल, दादा आल्यानंतर काय जल्लोष होणार आहे? दिवाळी साजरी होणार आहे. दादा आले की दिवाळी साजरी होणार आहे. कारण एक सांगेल की प्रत्येकाला बोलता येईल असं नाहीये, पण त्या वेदना, तो भाव नक्कीच चेहऱ्यावरच स्मित हास्य हे सगळं काही सांगून जातं. कारण लाठीचार्ज झाला, लाठीचार्जच्या त्या सगळ्या डोळ्यात अश्रू प्रत्येकाच्या होते. आणि लाठीचार्ज झाल्यानंतर पुन्हा आता यश प्राप्त होतं याचा आनंदही आंतरवालीकरांमध्ये आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय. आणि ताईंचं खूप मोठं योगदान दिलं. ताई खूप सहकार्य या लढ्याला केलं, त्याबद्दल ताईचे मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा. ताईंचा हा चेहरा आणि ताईंनी जे काही योगदान दिलंय ते प्रत्येकापर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. आणि तेच मी करतोय. आणि या आठवणी काही माझ्या सोबत राहाव्यात यासाठी. आणि जेव्हा केव्हा मी येतो तेव्हा ही घराची दारं कायम खुली असतात माझ्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यां बांधवांसाठी. त्याला भेटूया. जय जिजाऊ, जय शिवराय.